नमस्कार मित्रांनो आता आपण आंबा लागवड केलेली आहे। तर त्या आंब्याची आपण आता छाटणी करणार आहोत। तर याची छाटणीचं अंतर योग्य रीतीने असं कसं घ्यायचं आणि त्याची छाटणी कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला याआधी मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता त्याची छाटणीसाठी। तर छाटणी आज आपण करणार आहोत। तर याची छाटणी आता बरोबर एक महिना ते 1 महिना म्हणजे 40 ते 45 दिवस झालेले आहेत। तर 45 दिवसानंतर हे पाठीमागचे झाड दिसतात तुम्हाला, हे झाडाची आपण छाटणी करणार आहेत। तर आता हे 45 दिवसानंतर काही झाड बघा कसं झालं, हिरवंगार झालंय। याची छाटणी आता आपण करणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे पाठीमागे 2-3 झाड आहेत। तर बघा हे झाडाची छाटणी कशी करायची। बघा हे पाठीमागे झाड आहे, या छाटणीचं बरोबर खालनं बुडापासून शेंड्यापर्यंत बरोबर शेंडे कट करायचे आहेत। आणि ह्याचा शेंडा कट करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या ध्यानात असल्या पाहिजे। तर त्यासाठी छाटणी केल्यानंतर तुम्हाला ह्याचं बुरशीनाशक तुम्हाला फवारायचं आहे आणि ते बुरशीनाशक तर आपण फवारणार आहे त्यानंतर, आणि बुरशीनाशक कसं फवारायचं ते बी सांगणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला ह्याचं आंब्याची छाटणी सर्वप्रथम आपण करूयात। तर मित्रांनो आपण एक काठी घेतलेली आहे 2 फुटाची आणि एक आपले आहे कातर। हे तर सर्वसाधारण तुम्हाला तुमच्या इथं कुठेही मिळून जाते। तर ह्यासाठी ही कातर आपल्याला कट करण्यासाठी आणि हे जर अंतर म्हणजे सर्व झाडं सेम दिसण्यासाठी आपण हे करणार आहेत। तर सर्वप्रथम आपण हे झाडाला कटिंग करूयात। तर या झाडाचं अंतर आपण घेतलेलं आहे असं 2 फुटापर्यंत आलं आहे आणि तिथून थोडं आपण वरच्या साईडला घ्यायचं म्हणजे इथून आपल्याला कटिंग करायची। या कटिंग करत असताना मित्रांनो तुम्हाला असं तिरकं म्हणजे ह्या काठी असं तिरका भाग कट करायचा, त्या कारण तिरक्या भाग इथं वर। तर मित्रांनो या काठीला आपण असं तिरकं कट करायचं, कारण तिरकं कट करण्यासाठी कारण काय, जर पाऊस पडला तर असं हे वगळून खाली येतं आणि वगळून आल्यानंतर त्याच्यावर बुरशी जास्त प्रमाणात बसत नाही, त्यामुळे आपण करताना तिरकं कट करायचं। तर आपण सर्वप्रथम काठी खाली ठेवणार आहे आणि वरून इथून साधारणतः एक इथभर ते आसपास अंतर घेऊन आपल्याला इथून असं कटिंग करायचे। कट करत असताना असं कट करायचं आहे। तर मित्रांनो इथं पहा, दाखव बघा इथं तिरकं कट झालेला आहे आणि तिरकं इथं वर जर शेंड्याला पाऊस पडला तर पाणी असं खाली वगळून जाईल आणि त्यामुळे बुरशीपासून त्याला पूर्णपणे धोका टळणार आहे। आणि असं हे राहिलेलं काय आपण साईडला फेकून देणार आहेत। आणि हे झाल्यानंतर आता आपण दुसरं कटिंग करूयात। त्यानंतर मित्रांनो इथं चालतंय। तर हे आता आपण दुसरं झाड आहे, या दुसऱ्या झाडाचं कटिंग आपण इथं करूयात। आणि हे कटिंग करत असताना इथं पूर्ण वरचा शेंडा आहे आपल्याला कट मारायचा आहे। तर शेंडा कट मारत असताना असा तिरका मारायचा आहे। तर बघा हे पूर्णपणे तिरकं मारलेलं आहे। तिरकं कट झाल्यामुळे याचा फायदा आपल्याला बुरशीपासून पूर्णपणे बचाव होतो आपल्याला। तर मित्रांनो हे झाड आहे पहा, या झाडाचं आता कटिंग करत असताना इथं एवढी येत आहे आणि इथून आपल्याला वरून थोडीशी कट मारायचं आहे। बघा हे असं ह्या प्रमाणात कटिंग करायचं आपल्याला। अशा प्रकारे आपली छाटणी आता चालू आहे। छाटणी करत आपल्याला एकदम फास्ट 1 एकरचा तुकडा आहे, 2 एकरचा तुकडा आहे, ते पूर्णपणे आपल्याला कट करायचं आहे। अशा पद्धतीने आपण छाटणी चालू केलेली आहे। तर छाटणी आता लहान असल्यामुळे आपल्याला एकदम स्पीडमध्ये छाटणी होईल, पण नंतर तुमचे जर जसा फुटवा वाढेल तसं तुमची छाटणी ती तुम्हाला करणं सोपं म्हणजे लय अवघड जाईल। आता एक देठ असल्यामुळं छाटणी कमी प्रमाणात आहे, त्यामुळं पहिली छाटणीला साधारणतः 40 ते 45 दिवसानंतर तुम्ही छाटणी करा। बघा या काठीचा परिणाम आपल्याला तुम्हाला सगळी झाडं सेम दिसणार, सारखे सरसकट दिसतात। बघा अशा पद्धतीनं झाडाची आपण छाटणी चालू केलेली आहे। आणि जी झाडं छोटी आहेत त्या छोट्या झाडाचं कसं, तर छोट्या झाडाचं फक्त शेंडा मारून घ्यायचा। शेंडा जर नाही मारला तर तुमचं आंबा फुटण्यास तुम्हाला व्यवस्थित फुटणार नाही, त्याचा आकारही ती तुम्हाला येणार नाही। आपल्याला डेरेदाराचा आकार द्यायचा आहे त्यांना, त्यामुळे ही सर्वप्रथम पहिली छाटणी आहे। पहिल्या छाटणीला सर्वात पहिल्यांदा महत्त्व द्यायचं आहे। आणि ती छाटणी तुम्हाला करत असताना पूर्णपणे तुम्ही वर कोंब जर आले असतील म्हणजे त्याचं आंबा जर फुटला असेल तर ते आंब्याची काळजी ही करायची नाही। ते मी म्हणजे काय आंब्याची क्यू करायची नाही असं म्हणतात त्याला, तसं करायचं। त्यानंतर तुम्हाला जर आंबा तुम्हाला चांगला पाहिजे असला तर तुम्ही ती छाटणी व्यवस्थित करावीच लागणार, त्याचा शेंडा कटच करायचा। आता कसं आहे, हे आपलं आता नवीन झाड आहे
आणि ह्याचा सर्वप्रथम आपल्याला लागवड करत असताना आपण हे शेंडा आहे, या झाडाचा शेंडा आपण पहिल्यांदा काय झालं, याचा शेंडा तुटला असल्यामुळे त्याचं आपण कटिंग केलेली, आणि कटिंग केल्याचं प्रमाण बघा असं या पद्धतीनं हे झाड फुटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं झाड जर फुटायचं असेल तर तुम्ही असं कोंबही फुटलेलं असेल त्याची कीव करायची नाही, डायरेक्ट त्या आपल्याला हे अंतर दिलेलं आहे या अंतराप्रमाणे कट करून टाकायचं आहे. कट केल्यानंतर तुम्हाला असं डेरेदार बघा, ह्याला फुटवा किती आहे सध्या बघा, इथं 1 2 3 4 5 फुटवा ह्याला फुटलेले आहेत. तर असे फुटवे जर पाहिजे असेल, आणि जेवढे फुटवे जास्त तेवढं तुम्हाला फळ जास्त लागणार आहे. आणि सर्वप्रथम आपल्याला छाटणी करत असताना ते झाड नंतर भविष्यात डेरेदार असं दिसावं, आणि त्याची छाटणी केल्यानंतर त्याचा फायदा जास्त फांद्या आपल्याला पाहिजे, जास्त फांद्या फुटण्यासाठी त्याची छाटणी करणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद.